हैदराबाद गॅझेटच्या मागणीनुसार बंजारा आणि धनगर या जातींना आदिवासींचे संवैधानिक आरक्षण देऊ नका यासह अन्य मागण्यांसाठी जय वेळखन आदिवासी विकास संघटनेनं मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाला निवेदन पाठवलं। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं यासह अन्य मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मराठ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं। मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं होतं। हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय जारी झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली। नंतर ओबीसी नेत्यांमधून प्रतिक्रिया उमटल्या। आता आदिवासी टाकणकार पारधी जमातीमधील बोगस घुसखोरी रोखणे आणि आदिवासी समाजाच्या अन्य मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि शासनाला निवेदन पाठवण्यात आलं आहे। संभाजीनगर येथे मुस्लिम धर्मीयांनी जे बोगस जातीचे जात पडताळणी काढली आणि त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव एकत्र आलो। एकत्र याचं कारण असं जी ही घुसखोरी आहे, ही घुसखोरी आम्हाला रोखायची आहे। त्यासाठी आम्ही सर्व संघटना असतील, त्यात पारधी क्रांती संघटना असेल, आमचे डाकोरे साहेब असतील, आमचे माननीय उमेश भाऊ असतील, हे सर्व आज या ठिकाणी एक दिवसीय धरण्याचा कार्यक्रम ठेवला आणि हे घुसखोरी कुठेतरी रोखल्या गेली पाहिजेत या अनुषंगाने आम्हाला आमचे केंद्रीय अध्यक्ष माननीय अतुल जी सोळंके साहेब यांचा आम्हाला आदेश प्राप्त झाले आणि त्या अनुषंगाने आम्ही इथे धरण्यासाठी बसलो।